मुंबई गोवा चौपदरीकरणावर कोकणवासियांनी आता संताप व्यक्त केलाय। डेडलाईन जवळ येऊन सुद्धा महामार्गाचं काम अजूनही अधांतरीच आहे। गडकरींनी 31 मे 2026 ची डेडलाईन दिली होती। गेल्या 14 वर्षांपासून मुंबई गोवा हायवेचं काम सुरूच आहे। अपूर्ण रस्त्यांमुळे वाहन चालक आणि नागरिक त्रस्त झाले। चौपदरीकरण पूर्ण होण्यापूर्वीच पेण इथं टोलनाका सुरू करण्यात आला आणि या पार्श्वभूमीवर रत्नागिरीमधून आमचे प्रतिनिधी योगेश बांडागळे यांनी हा ग्राउंड रिपोर्ट घेतलाय। पाहूया। मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम गेल्या 17 वर्षांपासून रखडलेलं आहे। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी 31 मे ची डेडलाईन दिली होती, परंतु 31 मे पूर्वी महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम पूर्ण होईल अशी सुत्रामही शक्यता वाटत नाही। आता आपण चिपळूण मधील शहरातून जाणाऱ्या उड्डाण पुलाजवळ उभे आहोत। आपण बघू शकतो उड्डाण पुलाचं खूप मोठं काम अजूनही शिल्लक आहे। त्यामुळे आता गडकरींनी दिलेली 31 मे ची डेडलाईन संपायला अवघे काही दिवसच शिल्लक राहिलेले आहेत आणि असं असताना मोठ्या प्रमाणात या ठिकाणी महामार्गाच्या चौपदरीकरणाचं काम शिल्लक असलेलं आपल्याला दिसून येतं। आपण जर संपूर्ण कोकणाचा विचार केला तर मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणातील पुलाची जी कामे असतील ती आपल्याला रखडलेली दिसतात। अंडरपासची कामं रखडलेली दिसतात। माणगावहून जाणारा जो बायपास आहे त्याचं काम कोकण रेल्वेचे जे विजेचे पोल आहेत ते हटवलेले नाही, त्यामुळे तेही रखडलेलं आहे। आणि आपण आता ही दृश्य बघतोय की चिपळूण शहरामधून जाणाऱ्या उड्डाण पुलाचे आहेत। या ठिकाणी अजूनही पुलाचं मोठं काम बाकी आहे आणि ते वेगाने सुरू आहे आपल्याला असं दिसतंय। एकंदरीत आपण जर बघितलं तर मुंबई गोवा महामार्गाचं मोठ्या प्रमाणात चौपदरीकरणाचं काम अजूनही शिल्लक आहे। येत्या पावसाळ्यात चाकरमानी असतील किंवा कोकणवासी असतील यांना मुंबई गोवा महामार्गावरून प्रवास करताना यातना भोगाव्या लागणार आहेत, एवढं मात्र नक्की। योगेश बांडागळे, जय महाराष्ट्र, रत्नागिरी। मुळात कधी मुंबई गोवा हायवेचे काम हे 17 वर्ष चालू आहे। वरिष्ठ अधिकारी जे आहेत ते गडकरी साहेबांना खोटी माहिती देतात। अजून 2 ते 2.5 वर्ष हे मुंबई गोवा हायवे पुलाचं व रस्त्याचं काम अजिबात होणार नाही, कारण कामच निम्न गतीने चालू आहे। माणसं नाहीत, मशिनरी बदलत आहेत, कॉन्ट्रॅक्टर बदलत आहेत, त्यामुळे हा मुंबई गोवा हायवे हा अडचणी झालेला आहे। किंवा गडकरी साहेबांनी याच्याकडे स्वतःहून जातीने लक्ष दिलं पाहिजे अशी आमची मागणी आहे।